कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर, की पायलट्स काय बोललेले आहेत ते चेक केलं जाईल, ज्याच्यातनं मानसिकता कळेल आणि तो एक सगळ्यात महत्त्वाचा पुरावा मानला जाईल की त्या सेकंदाला काय बोललं गेलेलं आहे. याच्यावरून आपल्याला अंदाजाच्या जास्त जवळ जाता येईल. यातल्या रिस्क आपण मिटिगेट करत आणलेल्या आहेत, त्या मिनिममपर्यंत आणलेल्या आहेत. त्याच्या पुढे जाऊन एक नियतीचा फॅक्टर उरतो, एक चुकांचा फॅक्टर उरतो. आत्तापर्यंत आम्ही 1,00,000 चुका ज्या आहेत ते दुरुस्त करत इथवर आलो, तरी 1,01,000वी चूक पुन्हा नव्याने होऊ शकते. ह्या इन्सिडन्सेसमध्ये जर असं काही चलता है वाला ॲटिट्यूड होता, असं जर चुकून समोर आलं, जो पायलट आहे त्याचा स्वतःचा पण तर जीव आहे ना. जर त्याने कुठल्याही चेक्स कमी केल्या असतील, दुर्लक्ष केलं असेल, गाफील राहिला असेल, तर ही इज द वन जो सगळ्यात जास्त सफर करणार आहे. पूर्ण इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकाला शिकवलेलंच असं असतं, जे सगळ्यात वाईट कदाचित होऊ शकतं ते होणारच आहे असं गृहीत धरून कारवाई करा. या अपघातानंतर जगातले इतर देश जे शिकतील ते शिकतील, पण आपला देश आणि तिथली एव्हिएशन इंडस्ट्री खूप वेगाने शिकेल याच्यावर माझा विश्वास आहे. इतक्या शक्यता समोर असताना जर हा धंदा नाही करायचा तर कधी करायचा? 50 वर्षापूर्वी किर्लोस्करांकडे विमान होतं. अनेक जण असं म्हणतात की टाटांच्या आधी त्यांच्याकडे स्वतःचं विमानतळ होतं. तो विमान आणि विमानाचा व्यवसाय हा मराठी माणसाकडे पूर्वीपासूनच आहे. नमस्कार, मी विनायक पाचलग आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अजूनही अहमदाबाद येथील झालेल्या घटनेबद्दलच्या गोष्टी आपल्या मनातून जात नाही आहेत, अगदी स्वाभाविक आहे. त्याच्याबद्दलचे वेगवेगळे प्रश्न येत आहेत, वेगवेगळ्या गोष्टी अजूनही समोर येत आहेत, बातम्या येत आहेत, ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे. तर ह्या सगळ्या घटनांबद्दलच अजून काय घडतंय, काय पैलू आहेत, एकूणातच भारतातली हवाई वाहतुकीची परिस्थिती काय आहे, या सगळ्यासाठीची आजची मुलाखत आहे. माझ्याबरोबर एक असं नाव आहे की ज्यांनी स्वतःचा विमान वाहतुकीचा व्यवसाय, हेलिकॉप्टरचा व्यवसाय चालवलेला आहे, चालवतायत आणि या क्षेत्रातलं अत्यंत यशस्वी असं नाव मंदार भारदे सर. तर स्वागत आहे थिंक बँकवरती. आपण गेल्यावेळी बोललो त्यावेळी वेगळ्या विषयावरती बोललो होतो, पण आज तुमच्या व्यावसायिक विषयावरती बोलतोय. पहिला प्रश्न हाच आहे स्वाभाविकपणे की प्रायमरी माहिती कळली आहे, गोष्टी कळल्या आहेत. तुमचा या क्षेत्रातला जाणकार व्यावसायिक अभ्यासक म्हणून काय निष्कर्ष आहेत, काय निरीक्षण आहे? सगळ्यांना एक डिस्क्लेमर आधीच देऊ इच्छितो की मी व्यवसायाचा भाग म्हणून प्रायव्हेट एअरलाईनच्या व्यवसायामध्ये आहे आणि हा जो अपघात झालेला आहे तो शेड्यूल एअरलाईनच्या विमानाचा अपघात झालेला आहे. सो आम्ही दोघेही जण वेगळ्या इकोसिस्टीममध्ये काम करतो. तेव्हा मी जे बोलीन त्याला एक हा व्यवसाय समजू शकणारा माणूस असं महत्व आहे, ना की या व्यवसायातला माणूस असं महत्व. घटना अगदीच दुर्दैवी आहे, हे काही त्याच्याबद्दल सांगायला नको. याचे दूरगामी परिणाम होणार आहेत, कारण ज्या धक्कादायक पद्धतीने आकडे समोर येत आहेत, जी विमानातली आणि जमिनीवरची जी माणसं मारली गेली आहेत, याचे अतिशय दूरगामी परिणाम फक्त भारताच्या सिव्हिल एव्हिएशनच्या क्षेत्रावर होणार नाही आहेत, तर अनेक ज्या देशांमध्ये हे विमान ऑपरेट होतं, या टाईपचं विमान ऑपरेट होतं, त्या प्रत्येकाच्या व्यवसायामध्ये या सगळ्याचे परिणाम जे आहेत ते होणारच आहेत आणि त्याचे म्हणजे असे इफेक्ट असे थोड्या काळानंतर आपल्याला जाणवत राहतील. पण मूळ जो बाब आहे की विमानाचं मेकॅनिकल फेल्युअर झालं का, पायलटची चूक होती का, बेजबाबदारपणा होता, सेफ्टी चेक होतात का नाहीत अशा वेळेला, ह्याच्याबद्दलचं आकलन काय आहे? अगदी फ्रँकली सांगायचं तर मी बऱ्याचशे नवीन तज्ज्ञ देशभरातल्या मीडियामध्ये याबद्दल बोलताना आणि अंदाज वर्तवताना पाहिलंय. मला असं वाटतं की सगळ्यांनी त्या अंदाजांना तितपतच गांभीर्याने घ्यावं जितके असे निवडणुकीच्या काळात पण काही अचानक आलेले तज्ज्ञ अंदाज वर्तवतात, त्यातल्या बहुतांश जणांना. याचं कारण असं आहे की अपघाताचं पोस्टमार्टम, विशेषतः विमान अपघाताचं कुठल्याही प्रकारचं निदान करणं, याच्यासाठी एका मोठ्या प्रक्रियेमधनं आपल्याला जावं लागेल आणि ही प्रक्रिया आपण समजून घेऊ की याच्यातले काय काय मुद्दे असू शकतात. एक मुद्दा येतो की विमानाचा ज्या वेळेला ते विमान रिलीज झालं
त्यावेळेला टेक ऑफसाठी त्याला जे रिलीज दिलेलं असेल त्याच्या आधी त्याचे जे चेक्स झाले ते चेक्स व्यवस्थित झाले की नाही झाले, याच्यासाठी एअरलाईनचा त्या विमानतळावरचं जे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहे ते डिपार्टमेंटची जबाबदारी जी आहे ती शोधून काढायला पाहिजे. एक येतं की बोईंग कंपनीने विमान बनवलेलं असताना त्या विमानामध्ये काही असे फॉल्ट होते का की जे फॉल्टमुळे एका विशिष्ट कालावधीने विमान उडल्यानंतर ते विमान अपघातग्रस्त होईल, सस्टेन करू शकेल एवढीच ताकद होती, त्यापेक्षा जास्त उडवलं गेलं, मग याच्यामध्ये बोईंग कंपनीची त्या विमानाचे आयुर्मर्यादा आणि या सगळ्याचा अभ्यास केला जाईल. तिसरा फॅक्टर येतो की वेदर सुटेबल होतं का, अशी काही परिस्थिती वेदरची तयार झालेली होती का ज्याच्यामुळे सगळ्या जणांनी नीट काम केलं पण वेदरने साथ दिली नाही. चौथी शक्यता अशी याच्यामध्ये चेक केली जाईल की पायलटची काही चूक होती का, त्याचे काही निर्णय चुकलेत का ज्याच्यामुळे उर्वरित सर्व परिस्थिती नीट असताना देखील हे झालं. पाचवी शक्यता अशी केली जाईल की आपण पाहतोय की कुठल्याही विमानाचं सतत काही ना काही पार्ट बदलत असतात, नवे पार्ट टाकले जात असतात, त्याचा मेंटेनन्स होत असतो. त्याचा जो इमिजिएट पहिला मेजर या अपघाताच्या आधीचा जो शेवटचा मेंटेनन्स झाला असेल त्या मेंटेनन्समध्ये जे काही कॉम्पोनंट बदलले गेले असतील त्यापैकी कुठला कॉम्पोनंट फॉल्टी होता का की ज्याच्यामुळे विमान चांगलं होतं, मेंटेनन्स चांगला होता, सगळं चांगलं, पायलट चांगला होता, पण कॉम्पोनंट खराब होता त्याच्यामुळे हा अपघात घडला. सहावी शक्यता त्याच्यामध्ये अशी बघितली जाईल की रेग्युलेटरी परवानग्या या विमानाला ज्यांनी दिल्या त्यांनी त्या परवानग्या देताना कुठं काही शॉर्टकट घेतलेत. सातवी शक्यता याच्यामध्ये अशी बघितली, मी मुद्दाम तुम्हाला एवढं विस्ताराने यासाठी सांगतोय की किती लेव्हलवर याचं काम होईल. सातवी शक्यता अशी विचारात घेतली जाईल की यांचं या विमानासाठीचं जे ओव्हरऑल मेंटेनन्सचं स्टँडर्ड होतं त्या स्टँडर्डमध्ये काही त्रुटी होत्या. आणि मला दिसणारी आठवी शक्यता याच्यामध्ये अशी दिसते की घातपात होता, की विमानाचा काही संबंधच नव्हता पण कोणातरी काहीतरी या देशाला किंवा दुसऱ्या अर्थव्यवस्थेला धोका पोचावा याच्यासाठी म्हणून त्या विमानात कोणी काही घातपात केला होता. आता एवढ्या तर मला आत्ता आठवलेल्या लक्षात आलेल्या शक्यता आहेत, या प्रत्येक शक्यतेवर स्वतंत्रपणे काम केलं जाईल. याचे जे CVR FDRs आहेत म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्ड, ज्याला जनरली आपण ब्लॅक बॉक्स किंवा असं त्याचा उल्लेख जनरली केला जातात, तर याच्यामध्ये जे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर की पायलट्स काय बोललेले आहेत, ATCशी काय बोललेत, आपापसात काय बोललेत, त्यांनी काही जे रेकॉर्ड झालेलं आहे ते चेक केलं जाईल, ज्याच्यातनं मानसिकता कळेल आणि तो एक सगळ्यात महत्त्वाचा पुरावा मानला जाईल की त्या सेकंदाला काय बोललं गेलेलं आहे, याच्यावरून आपल्याला अंदाजाच्या जास्त जवळ जाता येईल काय आहे ते. आणि दुसरा फ्लाईट डेटा रेकॉर्डर, हा जो फ्लाईट डेटा रेकॉर्डर आहे तो नोंदवतो की ज्या मिनिटाला ते क्रॅश झालं त्या वेळेला विमानाचे सर्व तांत्रिक पॅरामीटर काय होते, टेम्परेचर काय होतं, विमानाचे जे इलेक्ट्रिकल पार्ट्स आहेत ते कसे बिहेव करत होते, इंजिन्स कसे बिहेव करत होते, असे विविध पॅरामीटर्स जे आहेत ते रिअल टाईम तिथे नोंदवले गेलेले असतात. त्या पॅरामीटर्सवरून अंदाज बांधता येतो की कुठल्या पार्ट मालफंक्शन करत होता ज्याच्यामुळे हे घडलं. सो हे सगळं करण्याची अत्यंत कॉम्प्लेक्स प्रक्रिया आहे. प्लस भारताचे सिव्हिल एव्हिएशन रेग्युलेटरी अथॉरिटीज, लोकल पोलीस आणि त्यांचं जर काही याच्यामध्ये ज्युरिस्डिक्शन असेल तर आंतरराष्ट्रीय सिव्हिल एव्हिएशनचे नॉर्म्स आणि त्यांच्या लिगल अथॉरिटीज, ज्या देशांचे नागरिक तिथे होते ते आपापल्या नागरिकांच्या प्रोटेक्शनसाठी काही वेगळ्या फॅक्ट्स घेऊन येतील. सो ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे, केवळ भारतातच नव्हे तर जगभरातली एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. त्याच्यानंतर आपण काही निष्कर्षाला पोहोचू शकतो. खरं तर हा निष्कर्ष ज्यावेळी येईल त्यावेळी बहुतांश सामान्य नागरिकांच्या आयुष्यातनं हा विषय पाठीमागे गेलेला असेल, त्यांच्या आयुष्यात ते पुढे गेलेले असतील. पण एक विमानानं आधेमध्ये प्रवास करणारा व्यक्ती म्हणून माझी हवाई वाहतुकीवरची ट्रस्ट थोडीशी का होईना कमी झाली. कारण आजवरचे ॲक्सिडेंट्स हे क्लिअर कट चुकीमुळं किंवा रनवे असा विचित्र जागी आहे, फॉग आहे, नॅचरल सर्कमस्टन्सेसमुळं झालेले निदान वाचनात पाहण्यात आलेले होते. ही घटना अशी आहे की निदान जेवढ्या बातम्या बघितल्या, क्लिअर वेदर आहे, सगळं क्लिअर आहे. मग विमानच फॉल्टी होतं का हे तपासतच नाहीत का? काय नक्की घडतं? असे प्रश्न माझ्या मनात आहेत.
ह्याच्याबद्दल हे क्षेत्र जाणणारा व्यावसायिक म्हणून तुम्ही काय सांगा? माझं म्हणणं असं आहे की काळजी वाटणं स्वाभाविक आहे. म्हणजे लोकांना काळजी वाटणारच नाही असं आपण कसं म्हणणार? पण आपण हे समजून घेतलं पाहिजे, की आजही जगामध्ये जर एकूण किती किलोमीटर विमानं प्रवास करतात, किती तासांचं उड्डाण करतात, जगाच्या किती कोपऱ्यांमध्ये ही विमानं सतत जात असतात, त्याच्या तुलनेत जे अपघात होतात, त्या अपघातात किती माणसं दगावतात, याचा जर तुम्ही रेशो पाहिलात, तर तो अतिशय कमी आहे. तो कदाचित रस्त्यावरच्या अपघातांपेक्षा विमान अपघाताच्या शक्यता कमी आहेत. सो विमान अपघातांच्या बाबतीत विमान हे एव्हिएशन हे थोडं ग्लॅमरस फील्ड असल्याकारणाने मीडिया त्याला त्या प्रमाणात उचलून धरतं. त्याची भयावहता वाढते कारण मग ते अजून जास्त वेळेला लोकांना ते दिसतं. पण घाबरून जाण्याचं कारण नाही. एव्हिएशन इंडस्ट्रीबद्दल असं म्हटलं जातं, की जगातली सगळ्यात फास्टेस्ट स्वतःला रिकव्हर करून, पुन्हा नव्याने सुधारणा करून, पुन्हा नव्या तंत्रज्ञानानुसार आव्हानाला सामोरं जाणारी ही इंडस्ट्री आहे. जेवढ्या कमी काळात म्हणजे विमानाची स्थापना झालेल्या ते राईट ब्रदर्सच्या विमानापासून ते आत्ता जगाच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत एका दमसासामध्ये प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या महाकाय विमानांपर्यंतचा आपण प्रवास केलाय. हे इव्हॉल्व होत होत इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आपण खूप सुरक्षित विमान प्रवासापर्यंत आता आलेलो आहोत. त्यामुळे लगेच घाबरून जाऊ नये असं मी माझ्या अनुभवावरून नक्की सांगू शकतो. विमान ज्यावेळी उडतं, अर्थात त्याच्यात लाखो कॉम्पोनंट्स असतात आणि त्याची एक सिनर्जी बनून विमान उडतं. पण प्रोसिजरल लेवलला, रूल्स लेवलला, सिस्टीम्स अँड प्रोसेसेस लेवलला काय काय बघितलं जातं याची आम्हाला थोडी माहिती. बराच कॉम्प्लेक्स आहे. त्यातलं ढोबळ मानाने मी आपल्याला सांगतो, की विमानाचा प्रत्येक पार्ट जो आहे, प्रत्येक अगदी छोटा-छोटा पार्ट जो आहे, त्या छोट्या-छोट्या पार्टचं पण आयुष्य हे निर्धारित केलेलं असतं. ते निर्धारित केलेलं असतं, ज्याला म्हणतात ते आवरली बेसिसवर निर्धारित केलेलं असतं किंवा काळ म्हणून, महिने, वर्ष असं म्हणून निर्धारित केलेलं असतं. आणि त्यातलं जे लवकर होईल, त्यावेळेला तुमच्यापुढे एकच पर्याय, तो म्हणजे तो पार्ट बदलायचा. सो संपूर्ण सॉफ्टवेअरमध्ये इंजिनियर्सना दिसत असतं, की माझा हा पार्टचे तास संपतायत का ह्याचं आयुष्य कालानुसार संपतंय. त्याच्याकडे ताबडतोब त्याचे रेड हे जे आहेत ते दिसायला लागतात त्याच्या कम्प्युटरवर, की हा पार्ट एवढ्या तासांनी बदलायचा आहे, हा पार्ट तेवढ्या तासाने बदलायचा आहे. बरं, ह्या आधुनिक विमानांमध्ये ते फक्त माझ्या कंपनीचं मेंटेनन्स करणाऱ्या कंपनीला दिसतं असं नाही. मालक म्हणून त्या एअरलाईनला पण दिसतं, मॅन्युफॅक्चररला पण दिसतं. ते त्या विमानाच्या कम्प्युटर्समध्ये सुद्धा नोंदवलेलं असतं. सो एखाद्या विमानाच्या पार्ट बदलण्याकडे दुर्लक्ष झालं, अशी होण्याची शक्यता जवळजवळ नाही. प्रत्येक विमान आता आपल्याकडे बरीचशी चर्चा चालू होती, की 12 वर्षाचं विमान हे जुनं विमान आहे की काय? विमानाचं आयुष्य 40-50 वर्ष आहे किंवा त्याचे सायकल्स ठरवून दिलेले आहेत, की एवढं तास जर ते उडलं, तर तोपर्यंत त्याचे जे शरीर आहे ते स्वतःला सांभाळू शकतं आणि एवढं तास ते उडू शकतं. सो विमानाच्या वयोमानाचा विमानाचा नवा असण्याशी काही संबंध नाही. म्हणजे हे जे विमान आहे, या विमानामध्ये शक्यता अशी आहे, की ते विमान जेव्हा घेतलं गेलं, त्यावेळेचा कुठलाही पार्ट आता त्याच्यात असण्याची शक्यता नाही. ते सगळं नवं झालं, ते सगळं बदललं गेलं. तर विमानाच्या वयाचा विमानाच्या परफॉर्मन्सशी जवळ काही संबंध नाही. मग आता या इतक्या सगळ्या रिगरस याच्यामध्ये प्रत्येक वर्षी विमानाची उडाण योग्यता जी आहे, ती आपल्याला DGCAला दाखवावी लागते भारतामध्ये. प्रत्येक पायलट जे आहे, तर पायलटला सिम्युलेटरवर पण दरवर्षी ट्रेनिंग करायला लागतं. त्याच्या एक्झामिनर पायलट बरोबर पण ट्रेनिंग करायला लागतं. त्याला सतत त्याचे विविध प्रकारचे चेक्सही करायला लागतात. सो पायलटच्या मेंदूला गंज लागण्याची कुठलीही शक्यता नाही. विमानाच्या कॉम्पोनंटला गंज लागण्याची कुठलीही शक्यता नाही. याचा मेंटेनन्स कसा करायचा? याच्या जगभरामध्ये ज्या ॲक्सेप्टेड प्रॅक्टिसेस आहेत, त्याच सगळ्या प्रॅक्टिसेस भारतामध्ये पण फॉलो केल्या जातात. सो या सगळ्यातनं काही ह्युमन फॅक्टर्स असू शकतात. हे ह्युमन फॅक्टर्स कुठे काही 19-20 झालेत का? कुठे तुम्हाला मी गंमत सांगतो. नेहमी मॅनेजमेंटचं किंवा ज्याला क्रिटिकल सर्जरीज असतात, त्या सर्जरीजसाठी म्हणून वापरली जाणारी एक पद्धत आहे,
ती पद्धत आहे की तुमच्या चेकलिस्ट असतात. जेव्हा तुम्हाला खूप साऱ्या कॉम्प्लेक्स गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात तेव्हा ॲझ्युम केलं जातं की तुम्ही ते विसरालच. आणि प्रत्येक विमानामध्ये विमान सुरू करताना एक चेकलिस्ट असते. एक पायलट ती चेकलिस्ट हातात घेतो. हे चेक केलं का? तो हो म्हणतो. हे चेक केलं का? तो हो म्हणतो. हे चेक केलं का? नसेल तर तो ते करतो आणि सांगतो हो आता केलं. अशी चेकलिस्ट होते. ह्या चेकलिस्ट विमानाच्या उड्डाणाच्या प्रत्येक टप्प्यावर ठरवून दिलेल्या चेकलिस्ट ज्या आहेत त्या चेक होत असतात. लाईव्ह विमानामध्ये पण, टॅक्सी होत असताना पण, अगदी टेक ऑफच्या शेवटच्या मिनिटापर्यंत पण, लँड होऊन पार्क करतानाचं पण. इतकं सगळं हे ठरवून दिलेलं आहे ज्याच्यामुळे माणसाने एखादी गोष्ट विसरून जाणं याच्या शक्यता सतत रिड्यूस करत आणलेल्या आहेत. मी तुम्हाला सांगितलं की एव्हिएशन इंडस्ट्री सतत इव्हॉल्व्ह होते. तुम्ही जर बघाल तर ते कायम आपल्याला असं ऐकायला मिळतं की कुठलेही एव्हिएशनमधले लोक बोलत असताना व्हिक्टर टँगो, डेल्टा, अल्फा, ब्रावो अशा प्रकारच्या ह्याच्यात बोलतात. कुठून आलं असेल हे? जेव्हा एव्हिएशन इंडस्ट्री जगभरामध्ये पसरली तेव्हा असं लक्षात आलं की एखाद्या गोष्टीचा एचा उच्चार मराठी पायलट वेगळा करतो, जर्मन पायलट वेगळा करतो, आफ्रिकन पायलट वेगळा करतो, अरबी पायलट वेगळा करतो, अमेरिकन वेगळा करतो. मग एकमेकांना जे आपण कम्युनिकेट करतोय त्यात त्या एच्या उच्चाराने गडबड व्हायला लागली. तर मग सगळ्या जगभरातल्या लोकांनी मिळून असं शोधलं की असे कुठले शब्द आहेत जे शब्द उच्चारल्या कोणीही उच्चारलं, कोणत्याही प्रोनाऊन्सिएशन जे करतो त्या माणसाने उच्चारलं तर समोरचा कन्फ्यूज होणार नाही, असे शब्द शोधले गेले. ते शब्द ए टू झेड सगळ्यांना दिले गेले. सो मी जेव्हा थिंक बँक असं मी म्हणणारच नाही कधी, म्हणजे कोणी एव्हिएशन मधला थिंक बँक असं म्हणणार नाही. माझे प्रोनाऊन्सिएशन चुकू शकतात. तो म्हणेल टँगो, हॉटेल, इंडिया, नोव्हेंबर, किलो. आणि समोरचा जो त्या याच्यातला आहे तो ते थिंक असं त्याला ते कळेल. हे सतत इव्हॉल्व्ह होत राहतं. ही इंडस्ट्री डिफॉल्ट सेटिंगने आंतरराष्ट्रीय आहे. म्हणजे कुठली तरी माझी महाराष्ट्रातली एअरलाईन किंवा माझी मुंबईची एअरलाईन असं असू शकत. मी मुंबईमधून काम करणारा एक विमान व्यावसायिक जो जगातल्या सगळ्या प्रोसिजर्सनुसार मुंबईमधून माझी विमान सेवा चालवतो असं असतं. त्यामुळे लोकांनी नक्की घाबरू नये. हे इव्हॉल्व्ह होतंय. यातल्या रिस्क आपण मिटिगेट करत आणलेल्या आहेत, त्या मिनिमम पर्यंत आणलेल्या आहेत. त्याच्या पुढे जाऊन एक नियतीचा फॅक्टर उरतो, एक चुकांचा फॅक्टर उरतो, मानवी चुकांचा, नव्या चुकांचा फॅक्टर उरतो. आत्तापर्यंत आम्ही 1,00,000 चुका ज्या आहेत ते दुरुस्त करत इथवर आलो तरी 1,01,000वी चूक पुन्हा नव्याने होऊ शकते. या 2 फॅक्टर्समधून शिकत ही इंडस्ट्री पुढे जाईल. आपण या घटनेच्या निमित्ताने या इंडस्ट्रीबद्दल चर्चा करून थोडा हा मुद्दा ब्रॉडर करू. अजून एक मुद्दा जो चर्चेत आलेला की फ्लाइंग आवर्स, तर ते काय असतात? पायलटचे 8,500, 7,000, 1,100 ते कसे मोजले जातात? तुम्ही पायलट कसे निवडता तुमच्या या सब सेक्टर किंवा पॅरलल सेक्टरमध्ये ते सांगा. आपण एक लक्षात घ्या की हे जे एअरलाईनमध्ये कुठल्याही जेव्हा इंडक्शन होतं, मूळ 200 तासाचं फ्लाइंग केलेला माणूस जो आहे त्याला लर्निंग लायसन्स ॲक्च्युअली मिळतं. तो एक असा पायलट बनतो ज्याला छोटं विमान कसं उडवायचं याचं बेसिक माहिती आहे. आणि आता मोठ्या विमानांसाठी डेव्हलप करण्यासाठी त्याच्यावर म्हणजे तो योग्य झालेला आहे. एवढाच एक नव्याने आलेल्या कमर्शियल पायलटचा अर्थ असतो. मग मी माझ्या एअरलाईनमध्ये ज्या वेळेला पायलटला कोणाला भरती करतो त्यावेळेला मी पाहतो की माझ्या विमानाला सुटेबल या पायलटचा अनुभव आहे का. मग मी त्या पायलटला सिलेक्ट केल्यानंतर त्या पायलटला माझ्या विमानासाठीचं जे सुटेबल ट्रेनिंग आहे त्या ट्रेनिंगसाठी पाठवतो. मग तो एका विमानामध्ये जेवढ्या सगळ्या शक्यता घडू शकतात आणि जे काही रिस्क होऊ शकतं ते सगळं तो आधी सिम्युलेटरवर शिकतो. म्हणजे आपल्याला दोन्ही विमानांच्या इंजिनला आग लागली ते मी उडणाऱ्या विमानामध्ये कसा त्याला अनुभव देणार. इतके मॅच्युअर्ड सिम्युलेटर्स एव्हिएशनमध्ये वापरले जातात की त्याला रिअल टाइम हा एक्सपिरियन्स दिला जातो आणि त्यात त्याची वर्तणूक कशी आहे, त्यात तो काही चूक करतोय का, ते जर चूक करत असेल तर पुन्हा पुन्हा तशी सिच्युएशन त्याच्या आयुष्यामध्ये क्रिएट करून त्या सिम्युलेटरमध्ये क्रिएट करून त्याला दुरुस्त केलं जातं की जेव्हा रिअल आयुष्यात जर तुझ्याबद्दल कधी असं घडलं तर तू ही परिस्थिती कशी हाताळशील.
तुझा को पायलट बेशुद्ध पडला, तुझ्या विमानाला आग लागली, तुझ्याकडे हेवी विंड्स, हेडविंड्स तुला मिळत आहेत, तर तू तुझ्या विमानाची दिशा काय ठेवशील. वेदरच्या सिच्युएशन्स क्रिएट केल्या जातात आणि त्या क्रिएट करून जे काही वर्स्ट आत्ता मानवतेला माहिती आहे ते सगळं सिम्युलेट केलेल्या सिच्युएशनमधून तो एक्सपिरियन्स त्याला दिला जातो. त्यानंतर आता त्या स्पेसिफिक टाईपच्या विमानासाठीचा आणि तो पेपर पास करतो, त्याचा अभ्यास करतो, त्याचे ग्राउंड ट्रेनिंग करतो आणि मग तो त्या विमानासाठीचा पायलट बनतो. फक्त त्या विमानासाठीचा पायलट. त्याच्यानंतरही तो येऊन लगेच कॉकपिटमध्ये बसून उडवायला लागत नाही. तो जो एक्झामिनर पायलट आहे, सिनियर पायलट आहे, त्याच्या अंडर रूट्स चेक करतो, त्याच्या अंडर तो शिकतो. तो जेव्हा त्याला कॉन्फिडन्स येतो की हा आता उडवायला योग्य आहे, त्यावेळेला तो याला रिलीज करतो आणि मग त्याच्यानंतर तो आधी उजव्या बाजूने, म्हणजे सुरुवातीचे काही तास कितीही सिनियर पायलट जरी बनून तो आलेला असला, सिनियर पायलटही असला, तरी तो उजव्या बाजूने को पायलट म्हणून काही तास ते उडवतो आणि मग ग्रॅज्युअली तो डाव्या बाजूला येऊन कमांडमध्ये ते विमान फ्लाय करायला सुरुवात. हे त्याचं ट्रेनिंग सतत होत असतं. सतत त्याचे सिलेबस चालू असतात. नवीन नवीन जी टेक्नॉलॉजी येईल त्यातले काही मॅन्डेटरी गोष्टी तर त्यांना कराव्याच लागतात. पण प्रत्येक एअरलाईन आपल्या पायलट्सना नवीन टेक्नॉलॉजीला अपडेट राहण्यासाठी म्हणून, सो प्रत्येक एअरलाईनमध्ये पायलट्सच्या ट्रेनिंगसाठी म्हणून एक मोठी टीम काम करत असते, जी आपल्या पायलट्सना अपडेट ठेवत असते. आणि हे फ्लाइंग आवर मध्ये सिनियर ज्युनियर किती तासावर मोजतात? आपलं 8 तासाचं रोजचं काम असतं, अर्थात तेवढा वेळ कुणी रोज फ्लाय नाही करणार. किती फ्लाइंग आवर्सची लिमिट असते दरवर्षी? काय घडतं? पायलट्सना साधारण एक पायलट म्हणजे ढोबळमानाने त्याचे ठरलेले नियम आहेत आणि ते एअरक्राफ्ट टाईप आणि रात्री उडवतो का दिवसा उडवतो याच्यानुसारही त्याच्यात थोडा फरक पडतो. पण पायलटचे FDTL आहेत. FDTLचा अर्थ त्याचे फ्लाईट ड्युटीचे जे लिमिटेशन्स आहेत, की किती अवर्स तो ड्युटी करू शकतो, कुठल्या वेदरमध्ये किंवा कुठल्या दिवसा रात्री याच्यात तो किती अवर्स करू शकतो, याच्या लेट डाऊन प्रोसिजर्स आहेत. पायलटचे 2 प्रकारे त्याचं समजलं जातं. एक समजलं जातं की त्याच्याकडे टोटल अवर्स किती आहेत हे डिफाईन करतं, की तो किती तास त्याने विमान उडवलेलं आहे. जसं वय वाढत जातंय तसे ते जसं आपण त्याला सिनियर समजतो, तसे ज्याचे अवर्स एकूण वाढत जातात तसं त्या पायलटला सिनियर समजलं जातं. त्याचबरोबर एक दुसरा पॅरामीटर पण त्याच्यामध्ये लागतो, की आत्ता सध्या करिअरच्या या टप्प्यावर जे विमान तो उडवतो आहे, त्या विमानाच्या टाईपचं विमान उडवायचा त्या पायलटचा अनुभव किती. सो एखादा पायलट एकूण पायलटिंगच्या एक्सपिरियन्समध्ये कदाचित त्याच्याकडे 10,000 तास, पण हे स्पेसिफिक विमान उडवण्याचे मात्र त्याच्याकडे 25च तास आहेत. तर तो एक सिनियर पायलट मानला जाईल, पण ह्या विमानासाठीचा मात्र तो नवा पायलट मानला जाईल. आणि ह्या विमानावर पुन्हा एकदा त्याला सिनियर पायलट बनेपर्यंतचा प्रवास जो आहे, तो सर्व ट्रेनिंगमधून त्याला करावाच लागेल. 1000 तास हे एक साधारण DGCAने ठरवून दिलेलं लिमिट आहे, की 1 तास म्हणजे 1 दिवस उडवण्याचं लिमिट, एका दिवसात 24 तासात किती उडवायचं हे ठरवून दिलेलं लिमिट आहे. आठवड्याला किती उडवायचं हे ठरवून दिलेलं लिमिट आहे. त्यातलं रात्रीचं फ्लाइंग असेल तर किती दिवसाची तुझी ड्युटी लावायची हे ठरवून दिलेलं लिमिट आहे. महिन्यात किती तास व्हायला पाहिजे हे ठरवून दिलेलं लिमिट आहे. म्हणजे एका महिन्यामध्ये तुम्ही 100 तासाच्या वर उडू शकत नाही. मात्र वर्षात तुम्ही 1000 तासाच्या वर पण उडू शकत. प्लस त्याच्यात तुझे ट्रेनिंगचे जे अवर्स आहेत ते कॅल्क्युलेट होतात. हे सगळं सेट SOPs मधनं हे जात असतं आणि हे कॉन्स्टंटली मॉनिटर केलं जातं. एक भारतीय मनात कायम विचार येतो की चलता है हा ॲटिट्यूड असेल का कुठं याच्यात? उदाहरणार्थ मी आज 4 तास फ्लाय केलंय, मेंटली दमलेलो आहे. पण कुणाला तरी कुठंतरी एखाद्या फ्लाईटला अगदी पुण्यावरून मुंबईला नेणं गरजेचं आहे. म्हणून मग तू चालव, 15 मिनिटं एक्स्ट्रा, अर्धा तास एक्स्ट्रा, असं काही जे आपण म्हणतो ना, की असं चलता हे घडतं का काही? आयडियली असं घडायला नको. आपण ज्या वेळेला मी तुम्हाला म्हणालो तसं, की इंडियन सिव्हिल एव्हिएशन ज्या प्रकारे आपण विमानांच्या ऑर्डर्स दिलेल्या आहेत, एक फास्टेस्ट ग्रोईंग एव्हिएशन मार्केट, इमर्जिंग आणि फास्टेस्ट ग्रोईंग एव्हिएशन मार्केट म्हणून आपण समोर येतोय. मुंबई विमानतळ किंवा दिल्ली विमानतळाच्या भोवतीची कुठलेही 5 स्टार हॉटेल्स तुम्ही वर्षाच्या कुठल्याही प्रहरात आता जाऊन बघाल, तर जगभरातल्या कुठल्या ना कुठल्या तरी एव्हिएशन कंपन्या
या भारतातल्या कंपन्यांना आपले विमानं, आपले कॉम्पोनंट विकायला आलेले तुम्हाला तिथे वर्षाच्या कुठल्याही प्रहरात सापडतील. तो हे वाढतंय, हे मोमेंटम वाढतं. हे सगळं वाढत असताना आपल्याकडे असंही म्हणजे एव्हिएशनचंच का, पण ओव्हरऑलही भारताला काही परफेक्शनिस्ट देश असे हे मॅनेजमेंटवाले समजत नाहीत. योग्य अयोग्य याची चर्चा होत राहील. पण आपली ग्लोबल इमेज मात्र जुगाडू, 19-20 करणारे लोक, अशी एक इमेज आहे ज्याच्या विरुद्ध आपण सगळेच जण प्रयत्न करतोय या इमेजमधनं बाहेर पडण्याचा, आपण स्वतःला सुधारण्याचाही प्रयत्न करतोय. सो ह्या इन्सिडन्सेसमध्ये जर असं काही चलता है वाला ॲटिट्यूड होता, असं जर चुकून समोर आलं, तर तो मोठा डेंट फक्त त्या एअरलाईनच्या क्षमतांबद्दल नसेल, तर तो एकूण भारतीय इफिशियन्सीबद्दल पण असेल. तर मी तरी अशी प्रार्थना करेन की हे कारण निघू नये. स्थानिक याच्यामध्ये हो अशी तुम्ही जसं म्हणताय की 19-20 आमच्या इंडस्ट्रीची एक मर्यादा पण आहे, ती आपल्याला सांग. हे आमच्याकडे असं म्हटलं जातं की विमानाच्या अपघातातनं त्या विमानाच्या पायलटला काहीच शिकायला मिळत नाही. त्याच्या अपघातातनं इतर लोक धडा शिकतात. सो जो अपघातग्रस्त होतं ते मोस्ट ऑफ द टाइम नष्ट होतं, त्याच्या माणसांसकट नष्ट होतं. सो आम्हाला ज्या वेळेला या इंडस्ट्रीमध्ये सगळेजण काम करत असतात तेव्हा हे माहीत असतं की आपल्याला चुका करण्याची जो टॉलरन्स इतर इंडस्ट्रीला चालू शकतो तेवढा सुद्धा आम्हाला चालू शकत नाही. सो इतर इंडस्ट्रीमध्ये 19-20 म्हणून 20 म्हणून जसं बघितलं जातं, तसं नॅचरल कोर्सने आमच्या इंडस्ट्रीकडे लोकांनी बघताच कामा नये. जो पायलट आहे त्याचा स्वतःचा पण तर जीव आहे ना. सो कोण कशासाठी या गोष्टींकडे दुर्लक्ष करेल? शेवटी 40,000 फुटावर जेव्हा तो विमान उडवतोय त्यावेळेला जर त्याने कुठल्याही चेक्स कमी केल्या असतील, दुर्लक्ष केलं असेल, गाफील राहिला असेल, तर ही इज द वन जो सगळ्यात जास्त सफर करणार आहे. कित्येकदा प्रवासी म्हणून इन फ्लाईट आणि अराउंड फ्लाईट एक्सपिरियन्स मात्र 19-20 असतो, की 12-12 तास विमान डिले झालंय, ऑन टाइम नाही आहे, एसीच बंद पडलाय, किंवा अचानकच सांगितलंय की विमानात तांत्रिक खराबी आहे, त्यामुळे आम्ही उडूच शकत नाहीये. कधी कधी टर्न अराउंडही होतं. ह्या सगळ्या घटनांमुळे मात्र असं वाटत राहतं की आपण कुठंतरी करतो का काय 19-20, आणि मग ते विशिष्ट ब्रँड्स बद्दल सुद्धा वाटत राहते की अरे यांचा एक्सपिरियन्स चांगला नव्हता, यांचा होता. तर हे ब्रँड वाईज, कंपनी वाईज बदलतं का, हा इन फ्लाईट एक्सपिरियन्स आणि याचा काही संबंध नाहीये, काय आहे? सोपं करून सांगतो. तुमच्या विमानामधलं तुमच्या कारमधला टेप रेकॉर्डर चालला नाही, याने तुमच्या कारच्या वेगावर परिणाम होईल का? तुमच्या ड्रायव्हरच्या परफॉर्मन्सवर परिणाम होईल का? बरं, याच्यामध्ये तुमच्या कारचं इंजिन जास्त वेळेला बिघडतं की हे जे छोटे मोठे इलेक्ट्रॉनिक आयटम, कधीतरी तुमचा चार्जरचा पॉईंट आहे, तो चार्जरचा पॉईंट बिघडेल, मग तुम्ही तो चार्जरचा पॉईंट जो आहे तो रिपेअर कराल. याने तुमच्या इंजिन्समध्ये, तुमच्या स्टिअरिंगमध्ये याच्यात कधी काही फरक पडू शकतो का? जे लोकांनी सतत वापरल्या जाणाऱ्या गोष्टी ज्या आहेत, विमान सतत उडते. माझा मेंटेनन्सचा बेस दिल्ली आहे आणि आज माझ्या विमानाचं शेड्यूल असं आहे की ते दिल्लीहून बँगलोरला जाईल, बँगलोरहून कलकत्त्याला जाईल, कलकत्त्याहून गुवाहाटीला जाईल, गुवाहाटीहून भोपाळला जाईल आणि भोपाळहून पुन्हा रात्री मुक्कामाला दिल्लीला येईल. दिल्लीहून पहिल्या माझ्या डिपार्चरच्या वेळेलाच एखाद्या तुमच्या आधीचा जो प्रवासी तिथे येऊन बसून गेला होता, त्याच्या काहीतरी चुकीच्यामुळे माझं स्क्रीन खराब झालं आणि तो पॉईंट उखडला गेला. ते जे त्याचे हेडफोन त्याला लावायचे ते बंद पडले. तो दुरुस्त कधी होऊ शकतो? तो संध्याकाळी सगळे सर्किट करून ज्या वेळेला दिल्लीला जाईल, त्याच वेळेला तो स्क्रीन दुरुस्त होईल, रिपोर्ट झालेला असेल, एअर होस्टेसला माहीत असेल, तिने लिहिलेलं असेल की हा स्क्रीन दुरुस्त कर, त्यावेळेला दुरुस्त. आता सो हे जे वेअर अँड टेअरचे आयटम आहेत, हे जगातल्या कोणत्याही एअरलाईनवर तुम्हाला हे असंच सापडणार. आपण जास्त कुरकुरे लोक आहोत, त्यामुळे आपल्याला, आणि याच्यात काही चुकीचंही नाही आहे, शेवटी लोकांच्या अनुभवाला काय आहे. माझा जो क्लायंट आहे
तर माझ्या क्लायंटला केटरिंग समजतं, माझ्या क्लायंटला इनफॅक्ट एंटरटेनमेंट समजते, माझ्या क्लायंटला फ्लाईटचं कूलिंग समजतं आणि माझ्या क्लायंटला वेदर चांगलं असेल तर शांतपणे लँड झालेलं विमान कळतं. तो ह्याच पॅरामीटरवर जज करतो कम्प्लीट एअरलाईनला. व्हेअर ॲज ह्या सगळ्याचा ओव्हरऑल सेफ्टीशी काहीच संबंध नाही, हा क्लायंट सॅटिस्फॅक्शनशी याचा नक्की संबंध आहे. सो ह्या अनुभवायला येणाऱ्या 300 सीटपैकी एखादा पॅसेंजर असा नसेल की ज्या पॅसेंजरने चुकीच्या पद्धतीने स्क्रीन हाताळला, त्याने चुकीच्या पद्धतीने ते बाउल ठेवायचा, ग्लास ठेवायची जागा हाताळली, तुटली. आता कमीत कमी 5 ग्राहक तरी मला पुढचे असे सापडणार आहेत जे पुढच्या 5 डिपार्चरला असं म्हणणार आहेत, अरे काय एअरलाईन आहे यार, यांचा ग्लास तुटलेला होता, काय मजा येईल. लक्षात येते, मी ग्लास कसा दुरुस्त करणार? माझं तर इंजिनिअरिंग सेटअप कुठेतरी आहे, मला त्या बेसला जायला लागेल. यातले नो गो म्हणजे नो गो काय आहे? मी दिल्लीवरून टेक ऑफ केलं, लँड झालं, पॅसेंजर बोर्ड झाले आणि माझ्या स्क्रीनमध्ये मला काहीतरी सिरियस स्नॅकचा लाईट दिसला. आता माझा मेंटेनन्स भले दिल्लीला असू देत आणि मी आत्ता भले कुठेतरी भोपाळला किंवा बँगलोरला उतरलेला असू देत, तो नोगोचा जर स्नॅक असेल तर मला तुम्हाला सांगावं लागेल की अरे तुम्ही विमानात येऊन बसलाय, पण माझं विमान तुम्हाला घेऊन जायला सुरक्षित नाही. आता त्या एअरलाईनला एवढ्या 300 जणांना घेऊन जाणारं विमान कुठून तरी तर आणावं लागेल. जरुरी नाही आहे की प्रत्येक फ्लाईटला एक पॅरलल विमान एमटी उभं राहील, एमटी उडत राहील, जसं काही व्हीआयपींसाठी जातं आणि मग या विमानात काही अडचण झाली तर ते उरलेल्या सगळ्यांना घेऊन येईल. ह्या सगळ्या प्रश्नांना ग्राउंड लेव्हलवर, बिकॉज आमची सर्कस आहे ॲक्च्युअली, रोज गाव बदलते आमच्या फील्डमध्ये, तर तासाला बदलतंय गाव, तासाला बदलतंय ठिकाण. त्या ठिकाणी जे मिळणारं मेंटेनन्स आहे ते बेसिक लेवलचं आहे. विमानाला फक्त पुढच्या याला ते सुरक्षित आहे की नाही तेवढं बघण्यापुरतं मेंटेनन्स आहे. स्नॅक जर रिपोर्ट झाला तर मला तो इंजिनियर येईपर्यंत आणि स्नॅक रेक्टिफाय होईपर्यंत मला त्या पॅसेंजरला नेता येणार नाही. मला त्यांना हॉटेलला ठेवावं लागेल, पैसे रिफंड करावं लागेल किंवा दुसरं विमान त्यांना प्रोव्हाइड करावं. म्हणजे उलट एखाद्या वेळेला आपण विमानात बसलोय आणि आपल्याला उतरवलं तर आपल्या सेफ्टीची त्या कंपनीनं काळजी घेतली आणि होणारा त्रास आपण सहन करून पुढे जावं असा आपण विचार करायला हवा. सगळ्या एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये, माझ्या जसं नाही, मी जसं तुम्हाला म्हणालो तसं की आपल्या चुकांनी दुसरे शिकायला नको, हाच प्रयत्न असतो. त्यामुळे छोटासा जरी स्नॅग, आपणही कधी कधी पाहिलं असेल की कारच्या डॅशबोर्डवर आपल्याला काहीतरी एक ऑइल टेम्परेचर वगैरे दाखवतो, आपण म्हणतो ठीक आहे 50च किलोमीटर आहे, पुढे जाऊन करून घेऊ, आणि आपल्याला माहित असतं की काही फार मेजर घडणार नाही. आम्हाला पूर्ण इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकाला शिकवलेलंच असं असतं की जे सगळ्यात वाईट होऊ शकतं ते होणारच आहे. नीट समजून, जे सगळ्यात वाईट कदाचित होऊ शकतं ते होणारच आहे असं गृहीत धरून कारवाई करा. सो असं अनेकदा हास्यास्पद ठरण्याची वेळ सगळ्या इकोसिस्टीमवर आली आहे की आम्हाला स्नॅक दिसला, आम्ही ते त्याच्यामुळे 200-300 जे लोक असतील, आम्ही म्हणजे त्या इन्सिडेंट्समधले, त्यांनी सगळ्या जणांना 5 स्टार हॉटेलला नेऊन ठेवलं. मग कुठून तरी इंजिनियर आला, त्याला दिसताना तो स्नॅक जो दिसत होता तो इंजिनचा स्नॅक होता, आणि त्या इंजिनियरने येऊन सगळं जेव्हा चेक केलं तेव्हा त्याला असं लक्षात आलं की तो जो सेन्सर होता त्या सेन्सरचं काहीतरी मालफंक्शनिंग तो करत होता, त्याने सेन्सर बदलला आणि तो स्नॅक निघून गेला. आता एअरलाईनच्या प्रवाशांनी शिव्याही दिल्या आहेत, तक्रारीही केल्या आहेत, एअरलाईनला खर्च करून त्यांना हॉटेलमध्येही ठेवावं लागलंय आणि सगळं मिळून मग कोणीतरी काय म्हणेल, अरे काय पायलटने टेक ऑफ करायला पाहिजे होतं ना. तर पायलट ह्या शक्यतेवर कधी टेक ऑफ नाही करणार की याचा सेन्सर बिघडलेला असेल, जाऊन बघू. तो हेच समजेल की इट इज नो गो, हे मला सांगा नक्की काय झालंय. तुम्हाला एक सांगतो, पायलट विमान उडवत नाही, पायलटला विमान ऑफर केलं जातं. याचा अर्थ असा की इंजिनिअरिंग सगळं चेक करते आणि त्या पायलटला सांगते की माझ्या दृष्टीने हे विमान उडवायला योग्य आहे. पायलटचे स्वतःचे चेक्स आहेत, ते चेक सगळे तो कॅरी करतो आणि मग ॲक्सेप्ट करतो की ठीक आहे हे विमान उडवायला लायक आहे असं तू सांगितलंस, मलाही मी सही करतो की मलाही हे उडवायला लायक वाटतं
आणि मग तो टेक ऑफ. सो कंटिन्युअसली त्याचे एकमेकांवर चेक चालू असतात. प्रत्येक लँडिंग नंतर पायलट त्याच्या विमानाच्या रेकॉर्ड्समध्ये लिहित असतो की मला काय अडचण आली आहे, कसे आले, काय पॅरामीटर होते. इंजिनियर त्याचं अनालिसिस करत असतो. हे सगळं करायला प्रत्येकीकडे डबल सिस्टीम्स आहेत. एका इंजिनला दुसरं इंजिन आहे, एका नॅव्हिगेशन एड फेल झालं तर दुसरं नॅव्हिगेशन एड आहे. असं कंटिन्युअसली चेक अँड बॅलन्सेसमधनं हे चालतं. त्यामुळे आपला जो प्रश्न होता की हे 19-20 करतायत का, हे गाफील आहेत का, असं नाहीये. अजून ज्या घटना घडतात, ज्यावेळी सर्वाधिक काय होईल असं वाटतं ते म्हणजे टर्ब्युलन्स, बॅड वेदर, अचानक विमान काही 100 फुटानं खाली येणं. अशा घटना घडताना कसं मॅनेज केलं जातं? यातल्या कुठल्या घटना सर्वाधिक सिव्हिअर असतात? थोडी माहिती या निमित्तानं या सगळ्याबद्दल एक. जगातले जे सर्वोत्तम टेक्नॉलॉजी उपलब्ध झालेली असते, ती ज्या काही थोड्या इंडस्ट्रीजना उपलब्ध होते, त्यातली एव्हिएशन इंडस्ट्री ही एक आहे. तुम्ही जे टर्ब्युलन्स आणि वेदरचं आपण जे म्हणताय, सोसाट्यानं वाहणारं वारं हे तुम्हाला जमिनीवर सुद्धा अनुभवायला येतं. कोणी जर का रनिंगला निघाला असेल बाहेर, तर त्यालाही कडाक्याचा पावसाचा सामना करायला लागू शकतो, थंडीचा सामना करायला लागू शकतो. सो एका उडणाऱ्या विमानाला जे इतक्या वेगाने उडतंय, आपण अनेकदा पाहिलंय आपल्या मुंबईमध्येही, नवी मुंबईमध्ये पाऊस चालू असतो आणि मुंबईमध्ये ऊन असतं. तर नवी मुंबई टू मुंबई हे अंतर एक विमान साधारण 1 मिनिटात पूर्ण करतं, 1.5 मिनिटात पूर्ण करतं. सो जे कडकडीत उन्हात आत्ता होतं ते कदाचित 1.5 मिनिटाच्या प्रवासामध्ये डायरेक्ट बदाबदा पडणाऱ्या पावसाच्या वातावरणामध्ये येऊन पोहोचतं. सो उत्तम सॅटेलाइट पिक्चर्स, जे जगातले सर्वोत्तम प्रत्येक स्टेशनला तर म्हणजे एअरपोर्टवर तर स्वतःचं मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहेच, जे तुम्हाला एअरपोर्टचं वेदर पण देतं, व्हिजिबिलिटी पण देतं आणि पुढे तुम्हाला काही ठराविक नॉटिकल माईलपर्यंत काय वेदर असणार आहे याचे रिपोर्टही देतं, जे रिपोर्ट सतत अपडेट होत असतात. आणि जर का या वेदरमध्ये काही बदल दृष्टोत्पत्तीस आला जो धोकादायक होऊ शकतो, तर ते सुद्धा एअर ट्रॅफिक कंट्रोलरकडे रिपोर्ट झालेलं असतं आणि त्याच्या थ्रू ती माहिती पायलटकडे पोहोचलेली असते. सो पायलटला फेअरली अंदाज असतो की जे त्याला वेदर स्टेशन्सकडून, वेगवेगळ्या सॅटेलाइट्सकडून त्याला जी वेदरची इन्फॉर्मेशन मिळते ते त्याच्या पूर्ण रूटमध्ये काय वेदर असणार आहे आणि किती किलोमीटरवर गेल्यानंतर साधारण त्याला काय वेदर लागणार आहे याचं सगळ्याचं प्रेडिक्शन, चांगल्या दर्जाचं प्रेडिक्शन त्याच्याकडे उपलब्ध असतं. सो तो मुळात प्रिपेअर्ड असतो. आता हे सगळं इतक्या डिटेलमध्ये पॅसेंजरला सांगितलेलं नसतं, पण आपल्याला आता आपण पाहिलं असेल तर आता अधिकाधिक प्रोएक्टिव्ह झालेले आहेत पायलट्स आणि ते सांगतात की अजून एक 5 मिनिटांनी आपण काही वेदरमधनं जाणार आहोत, तुम्हाला टर्ब्युलन्स लागू शकतो. पायलटला जर माहिती आहे की त्याला टर्ब्युलन्स लागू शकतो, तर त्याची साधारण तीव्रताही त्याला माहिती आहे की तो किती असू शकतो आणि त्याच्या मशीनने आधी अंदाज घेतलाय की हे विमान या टर्ब्युलन्समधनं पास होऊ शकतं का. त्याने स्वतः अंदाज घेतलाय की ते या वेदरमधून पास होऊ शकतं का आणि मगच तो त्या वेदरमध्ये जातो. सो मागच्या 15-20 वर्षापूर्वी जितक्या अजिबात माहीत नसलेल्या वेदरशी डील करत पायलटला जावं लागायचं, ती शक्यता आता खूप कमी झाली आहे. त्याच्या विमानामध्ये असे इन्स्ट्रुमेंट्स आहेत की जे पुढचं तो ज्या लेव्हलला फ्लाय करतोय, समजा मी आत्ता फ्लाईट लेवल 250 आहे, म्हणजे साधारण 25,000 फुटावरून मी आत्ता फ्लाय करतोय, तर 25,000 फुटावर पुढचे 50 नॉटिकल माईल, 100 नॉटिकल माईलपर्यंत साधारण काय वेदर आहे ते मला कलर फॉर्ममध्ये दिसतंय की ग्रीन आहे का, रेड आहे का, काय कलरचं वेदर दिसतंय आणि मी माझा कोर्स जो आहे तो त्याप्रमाणे प्लॅन करू शकतो आहे. सो टर्ब्युलन्स होणार का, तर टर्ब्युलन्स कमी करण्याची बरेचसे प्रयत्न असतात. ते टाळण्यासाठी रूट थोडं लांबून गेलं, जर अगदी नो गो वेदर मला समोर दिसतंय, तर मला ऑलवेज माझं प्लॅनिंगच असं असतं की मी अल्टरनेट एअरपोर्टपर्यंत जाऊन लँड करू शकेन. हेच तर माझं फ्युएल प्लॅनिंग असतं. सो मी काय करीन, मी बघीन इकडून नाही जाऊ शकत आहे, मी इथून नाही जाऊ शकत आहे, मी जातो जवळच्या एअरपोर्टवर लँड करतो. लँड इज द सेफेस्ट प्लेस. सो हे करण्यासाठी
इतका भरपूर डेटा मला मिळत असतो, त्याची एवढी इन्फॉर्मेशन प्रत्येक पायलटला मिळत असते. सो टर्ब्युलन्स हे भीती वाटणारी गोष्ट पॅसेंजरना असू शकते, पण ते काही म्हणजे धोकादायक आहे असं मला वाटत. आपण भीती आणि या घटनेबद्दल भरपूर बोललो. आता मला या सेक्टरच्या पॉझिटिव्ह साईडबद्दल बोलायचं आहे. ते म्हणजे की आम्हाला जनरल मॅनला फार माहीत नसतं. हा सेक्टर कुठं आहे, कसा डेव्हलप होतोय, कसा इव्हॉल्व होतोय हेही सांग. अमेरिकेकडे साधारण 40-42 हजार विमान आहेत. 40-42 हजार विमान आहेत. भारताकडे 1000 असतील. 1000. अमेरिकेकडे साधारण 17-18 हजार रनवे आहेत. आपण आत्ता एक 250-300 रनवेज पर्यंत पोहोचलो. हे पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की आपण जेव्हा म्हणतो की भारतामध्ये हे क्षेत्र खूप वाढणार आहे, तेव्हा किमान वाढायचा स्कोप किती आहे याचा अंदाज तुम्हाला येईल. सो भारत रॅपिडली त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतोय. सरकार प्रोएक्टिव्हली त्याच्यामध्ये रोज नवे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवत चाललंय. आमच्या इंडस्ट्रीमध्ये फक्त विमान फास्ट जातं, बाकी प्रत्येक गोष्ट उभी करण्यासाठी भरपूर मेहनत करायला लागते. म्हणजे माणसं शिकवण्यापासून ते विमानतळ आणि रनवेज बांधेपर्यंत या प्रत्येक गोष्टीसाठी भरपूर मेहनत करावी लागते आणि ती मेहनत होत राहते आणि करत राहते. सो आपल्या देशाला आत्ता जगात सगळ्यात जास्त विमानांच्या ऑर्डर देणारा देश म्हणून आत्ता सगळेजण आपल्या देशाकडे पाहत आहेत. आपल्या एअरलाईन ताकदीने हे करतायत. रोज काही ना काहीतरी बातम्या होत राहतात, नव्या एअरलाईन येतात, जुन्या एअरलाईन्स बँकरप्ट होतात. हे सगळं अमेरिकेने अनुभवलेलं आहे. सो हे आपल्या देशाच्या बाबतीत पण होणारच आहे. पण एक आपण या इंडस्ट्रीचं लक्षात ठेवा, भारताचं फ्युचर म्हणून पण लक्षात ठेवा की भारत देश हळूहळू शिकतो, पण शिकतो तेव्हा भयंकर स्ट्रॉंग शिकतो. आपण जर सॅटेलाइट क्षेत्रामध्ये व जगातल्या उत्तम महासत्तांना टक्कर देणारी टेक्नॉलॉजी हाताळणारा देश असू शकतो, तर एव्हिएशन हे त्या टेक्नॉलॉजीच्या समोर तुलनेनं सोपं आहे. का हाताळणार? शिपिंगमध्ये आपण भयंकर मॅच्युअर्ड ऑलरेडी आहोत, पण शिपिंगचा इतिहास किती वर्षांचा आहे आणि सिव्हिल एव्हिएशनचा इतिहास किती वर्षाचा आहे. सो भारताचं फ्युचर मला अतिशय चांगलं दिसतं. भारतामध्ये नवे प्रयोग होतील. म्हणजे आत्ता आपण सहज जरी गेलो ना, ते एअरबस, बोईंग, रोल्स रॉईस, बेल या सगळीकडे आपल्याला दिसतं की आपलेच इंजिनियर असतात. ते काहीतरी खटकुट करून काम करून कोणीतरी त्याच्याच एव्हिएशनच्या सॉफ्टवेअरमध्ये काम करते, कोणी मेकॅनिकल काम करते, कोणी डिझाईनमध्ये काम करतंय. सो ब्रेन तर आहेच ना. आपल्या देशामध्ये जसे आता या सगळ्याला इन्व्हेस्टमेंट वाढतायत, तसं हे इन्फ्रास्ट्रक्चर. सो एव्हिएशनमधली सुद्धा सुपर पॉवर होण्याची क्षमता भारताची आहे. आपण फायटर प्लेन बनवतो आहोत. आपण यापेक्षा जास्त कॉम्प्लेक्स टेक्नॉलॉजी आपल्या देशाच्या थ्रू आपण हाताळतो आहोत. सो आपल्याला आपली इंजिन्स बनवता येणार नाहीत. आपण तुम्हाला माहीत असेल की GPS सारखी स्वतःची प्रणाली आपण देशात गगन नावाची डेव्हलप केलेली आहे. त्यामुळे आपल्याला संरक्षणासाठी दुसऱ्यांच्या GPS प्रणालीवर अवलंबून राहू नये ही मॅच्युरिटी तर आपण ऑलरेडी आणली. त्याच्याच बेसिसवर तर सगळं नेव्हिगेशन असतं. सो आपलं मॅच्युअर अजून इंजिनिअरिंग येईल, आपल्या देशातली इंजिन्स येतील, आपल्या देशातले नॅव्हिगेशन सिस्टीम्स येतील, संपूर्ण भारतीय विमानं बनायला लागतील. ती विमानं आपण एक्सपोर्ट करू शकू. या दिशेने हळूहळू आपण चाललेलो आहोत, पण या मुक्कामाला आपण नक्की पोहोचू याचं मला विश्वास आहे. आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की या अपघातानंतर जगातले इतर देश जे शिकतील ते शिकतील, पण आपला देश आणि तिथली एव्हिएशन इंडस्ट्री खूप वेगाने शिकेल याच्यावर माझा विश्वास आहे. हा अत्यंत कमी प्रॉफिटचा आणि असा डायसी व्यवसाय असं म्हणतात की जितक्या कंपन्या आल्या त्याच्याहून जास्त बुडतात, एखाद दोन टिकतात. असं खरंच आहे का आणि काय असं असेल? मी या व्यवसायात आहे, त्यामुळे आणि अजून रिटायर झालेलो नाही. त्यामुळे हा व्यवसाय हुकमी आणि 12ही महिने प्रॉफिटमध्ये चालवण्याचा फॉर्म्युला मला अजून सापडलेला नाही. हे डिस्क्लेमर मला दिलं पाहिजे.
पण यातल्या विविध लोकांचा, म्हणजे आता तुम्हाला मी गंमत सांगतो की जगातले सगळ्यात यशस्वी इन्व्हेस्टर, गुंतवणूकदार वॉरन बफेट यांनी एके ठिकाणी असं एक 20-25 वर्षापूर्वी असं म्हटलं होतं की एव्हिएशनच्या धंद्यात पैसे लावण्यात काही अर्थच नाही. या धंद्यामध्ये मी कधी गुंतवणूकच करणार नाही. एखाद्या गुन्हेगारासारखं जगाचं कॅपिटल खाऊन टाकून, संपवून टाकून नंतर निघून जाणाऱ्या एव्हिएशन सारखा धंदा मी आजतागायत कधी पाहिलेला नाही. ज्याने जगातलं इतकं कॅपिटल नष्ट केलं, त्याच्याबद्दल खंतही बाळगली नाही आणि पुन्हा 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 हावरटासारखं कॅपिटल मागत राहतात आणि तरी फेल होतात. या धंद्यामध्ये मी गुंतवणूक करणार नाही, अशा आशयाचं वॉरन बफे बोललेले आहेत बरं का, वॉरन बफे. आणि त्यांनी सांगितलेलं की मी कधीही एव्हिएशनमध्ये गुंतवणूक करणार नाही. ठीक आहे. आता नेटजेट्स नावाची जगातली सगळ्यात मोठी एअरलाईन आहे, जी चार्टर एअरलाईनचे फ्लीट चालवते. एकट्या कंपनीचे 700-800 विमान आहेत. त्यांचा मुख्य इन्व्हेस्टर जे आहे ते वॉरन बफे आहेत. सो ह्या इंडस्ट्रीने गुंतवणूक म्हणून खूप चमत्कार करून दाखवलेले आहेत. याला खूप पैसे लागतात. मग आता आपण एक इमॅजिन करा, ज्या वेळेला पहिली रेल्वे ठाण्याला चालली त्यावेळेला काय प्रॉफिट त्याच्यात पाहिलं असेल इंग्रजांनी. कोणी मागणी केलेली नव्हती. लोकांना आपलं वाटत होतं की लांब जायचं असेल तर दिवसचे दिवस लागतात आणि जंगलातनं जायला लागतं, रस्त्यातनं जायला लागतं. लोक खुश होते. कोणाला तरी असं वाटलं की जगणं बदलू शकतं. सर्व निर्मिकांना असंच वाटतं ना. त्यांनी जेव्हा रेल्वे टाकली त्यावेळेला कोणाला तो फायद्याचा धंदा वाटला होता. असंच वाटत होतं की किती कॅपिटल लागतं, हे रूळ टाका, डोंगर खणा, बोगदे टाका, इंजिन आणा, डबे बनवा, लोक घेऊन जा, ते पैसे द्यायला तयार नाहीत, ते इंजिनाचं डिझेलला जास्त पैसे लागतात. आज म्हणाल का तुम्ही की रेल्वे कशाला काढलाय, त्याच्यात पैसा वाया जातो म्हणून? आपलं मुंबई पुणे हायवे जेव्हा बांधले त्याला कोण जाणार आहे कार घेऊन, असं आपण वाचलेलोच आहोत ना, आपल्याच पिढीनं वाचलंय ना. जेव्हा एक्सप्रेसवे काढला त्यावेळेला. आज कसे सगळे एक्सप्रेसवे मध्ये जातात. सर्व मोठे प्रोजेक्ट जे आहेत ते कॅपिटल त्याच्यात टाकावं लागतं. त्या कॅपिटलमध्ये आणि कोणत्याही मोठ्या, म्हणजे मला नेहमीच असं वाटतं, आता तुम्ही जे म्हणालात तसं कंपन्या बुडतात काय, हे काय होतं वगैरे वगैरे, खरंच आहे ते. खूप कंपन्या बुडलेल्याही आहेत, खूप चांगल्या चाललेल्या आहेत. खूप कंपन्या एकदा बुडल्या परत उभ्या राहिल्या, पुन्हा टिकल्या, हेही झालंय. मला असं वाटतं की कोणतंही मोठं काम तुम्ही करत असता, त्यामध्ये भले एखादी क्रिएटिव्ह निर्मिती असो किंवा एखादा मोठा प्रोजेक्ट, भयंकर खर्चिक प्रोजेक्ट असो, त्याच्यामध्ये एक हास्यास्पद होण्याचा धोका असतोच. पण जो एंटरप्रिनियर असतो ना, तो धोका घेऊन पैसा लावतो. एव्हिएशनमध्ये असं आहे ना की आमच्याकडे, आम्ही गमतीनं म्हणतो नेहमी की आमच्याकडे प्रॉफिट ना मुंगीच्या पावलाने येतं आणि लॉस मात्र हत्तीच्या किंवा वेगवान धावणाऱ्या घोड्याच्या पावलाने जातो. मग आता हे सगळे विमान आहे, आपण कॅल्क्युलेट करू की ₹1,00,000 एव्हरेज तिकीट होतं. असं कॅल्क्युलेट करू. ₹1,00,000 एव्हरेजचं तिकीट असेल तर त्या एअरलाईनला 200 जणांना घेऊन जाण्यासाठी साधारण ₹2 कोटी रेव्हेन्यू मिळाला असं आपण गृहीत धरू. खरं सगळी तिकीटं ₹1,00,000 असतील असं मला वाटत नाही. पण मी म्हणतोय की ₹2 कोटी त्यांना टोटल रेव्हेन्यू मिळाला. अजून काय कार्गो वगैरे पकडलं तर मग ₹2,25,00,000 रेव्हेन्यू मिळाला असं गृहीत धरू. त्याने जो काय खर्च करायचा तो खर्च केला असेल, त्याला उडवायला कमीत कमी जो फ्युएल जाळाला असेल त्याने, म्हणजे तो जेव्हा तिथून लंडनला पोचला असता तर आपण असं गृहीत धरू की त्याचं जे प्रॉफिट होतं ते प्रॉफिट त्याचं उरलं असतं कदाचित ₹50,00,000. मी खूप मोठा आकडा धरतोय की 2 कोटीत ₹50,00,000 प्रॉफिट होईल असं मी धरतोय. मानू आपण ₹50,00,000 उरले असते. परत येताना त्याला एवढे पॅसेंजरच मिळाले नसते तर परत यायला लागलं असतं ना. आता जो इन्सिडेंट झाला त्याने त्याचं किती हजार कोटीचं कॅपिटल खाल्लं असेल. आता तो असे 40-50 लाख 40-50 लाख गोळा करत 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 सगळं करत जेव्हा जातो तेव्हा असा एक इन्सिडेन्स त्याचं किती कॅपिटल खाऊन जातो, हे कसं टाळणार. इन्शुरन्स असेल. सो काही व्यवसायांना कॅपिटल लागतं आणि कॅपिटल शिवाय ते होऊच शकत नाही. तर त्याच्यामधलं जी व्हॅल्यू क्रिएशन होते ती पण मोठी असते आणि नुकसान होतं ते पण मोठं असतं. आत्तापर्यंत आपण अवलंबून होतो, आपल्या देशात कॅपिटल नव्हतं. आता
जागतिक गुंतवणूकदार आपल्या देशामध्ये हवाई वाहतूक क्षेत्रात इन्व्हेस्टमेंट करायला उत्सुकता दाखवायला लागलेत. ते विमानतळ बांधणीत येऊ इच्छितात, ते प्रोडक्शनमध्ये येऊ इच्छितात, ते एअरलाईनमध्ये येऊ शकतात. तेव्हा एव्हिएशनमधल्या स्टोऱ्या घडतील, काही अजून कंपन्या बँकरप्ट होतील, पुन्हा नव्या ऊर्जेनं कंपन्या येतील, पण विमान हवेत उडत राहील आणि कायम उडत राहील. म्हणूनच शेवटचा प्रश्न याच नोटवर यायचा आहे की तुमची पुढची मुलाखत तुमच्या या व्यावसायिक ह्याच्यावरच करणं हे आत्ताच सांगतोय ओपनली. पण तरी अशा व्यवसायात एक मराठी माणूस येतो, स्थिरावतो, वाढतो, विमानं भाड्यानं देतो, हेलिकॉप्टर भाड्यानं देतो, ज्याचं इमॅजिनच कोण करू शकणार नाही एखादा मध्यमवर्गीय मराठी माणूस. तुमच्या आजवरच्या या व्यवसायातल्या अनुभवाचं सार काय? बिसाइड्स इन्सिडेंट्स आपली मुलाखत सगळं. मला या नोटवर या मुलाखतीचा शेवट करायचा. बुलिश आहे मी. आम्ही खूप अप्स डाऊन पाहिले, ते पाहतोही आहे. आमच्यापेक्षा प्रचंड मोठ्या कंपन्या जगामध्ये काम करतायत. आम्ही तर आत्ताशी कुठे जमिनीतून मान वर काढायला सुरुवात केलेली कंपनी आहे. पण ह्या देशाचं ज्या शक्यता आहेत, ज्या गरजा आहेत, मी म्हटलं तसं ना, 42,000 विमानं आणि 1000 विमानं, अजून 42 पट वाढल्यावर आपण जेमतेम अमेरिके इतके होणार आहोत, आत्ताच्या अमेरिके इतके होणार आहोत, ज्यांची लोकसंख्या तुमच्यापेक्षा निम्मी आहे. सो आपल्याला वाढायची किती गरज आहे, या देशाचं किती जास्त पोटेन्शियल आहे, या देशाची किती जास्त गरज आहे, इट इज व्हेरी एक्साइटिंग. म्हणजे माझ्यासह जे कोणी माझ्या इंडस्ट्रीमध्ये काम करत असतील, सगळेच जण शिकतायत. अजून रेग्युलेटरला पण अजून मॅच्युअर्ड व्हायचंय, त्यांना पण अजून काही नियम आणि हे सगळ्याबद्दल फ्लेक्झिबिलिटी आणायची आहे, तक्रार करण्यासारख्या गोष्टी आहेत, कौतुक करण्यासारख्या गोष्टी आहेत. बट दिस इज अ सुपर एक्साइटिंग इरा, की जगातल्या सगळ्यात तरुण देश जो पुढची 20-25 वर्ष राहणार आहे, त्या देशातली सगळ्यात तरुण इंडस्ट्रीचा जो प्रकार आहे, त्या प्रकाराच्या मध्ये आपण आहोत. दिस इज सुपर एक्साइटिंग. तर आत्ता तुम्ही जेव्हा म्हणता की मराठी माणूस आहे आणि हे, याला मी फार म्हणजे मी हे असं पाहतो की इतक्या शक्यता समोर असताना जर हा धंदा नाही करायचा तर कधी करायचा? सो याला मराठी असण्यात काय अडचण असायचं कारण आहे. 50 वर्षापूर्वी किर्लोस्करांकडे विमान होतं. अनेक जण असं म्हणतात की टाटांच्या आधी त्यांच्याकडे स्वतःचं विमानतळ होतं. सो विमान आणि विमानाचा व्यवसाय हा मराठी माणसाकडे पूर्वीपासूनच आहे. मुंबईमध्ये भारतातलं पहिलं फ्लाइंग स्कूल सुरू झालं. मुंबईमध्ये भारतातलं पहिलं आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि एअरपोर्ट सुरू झालं. विमान बनवण्याचा कारखाना हा नाशिकला HL मध्ये आपण फायटर विमान बनवतो. आपले तिथे इंजिनियर्स अख्ख्या हवाई दलाला आपण एक्सपोर्ट करतो तिथून विमानं, त्याचे स्पेअर पार्ट्स. सो विमानं ही मराठी माणसाला कितीतरी सर्वोत्तम एअरफोर्सचे पायलट मराठी माणसांनी दिलेत, इंजिनियर्स मराठी माणसांनी दिलेत. बोईंग सारख्या कंपनीचं CEO जे आहेत ते मराठी माणसाने तिथे असत आलेलं आहे. त्यामुळे मराठी माणूस या व्यवसायात का आहे हा आश्चर्याचा. या व्यवसायात नसेल तर असेल कशात? मला असं वाटतं की सगळ्यात आधी ऑपॉर्च्युनिटीज आणि दॅट टू अ कॉम्प्लेक्स व्यवसायांमध्ये सगळ्यात सुरुवातीला ऑपॉर्च्युनिटी दिसू शकणारे जे भारतातले लोक आहेत त्यात एक मराठी माणसं. चित्रपट आणला ना आपण, सोपा आहे काय तो धंदा? सो त्याच्यापेक्षा तर हा म्हणजे चित्रपटाचा धंदा मराठी माणसाने आणला, ज्याच्यामध्ये दर शुक्रवारी तुमचं मूल्यमापन होतं. त्या मानाने तर विमानाचा धंदा सोपा आहे. आम्हाला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी फक्त लोकांना पोचवायचंच आहे. त्यामुळे मराठी माणूस असून असं मी मान्य नाही करणार. मी असं मान्य करेन की मराठी आहे म्हणूनच याच्यात आहे. सगळ्याच कॉम्प्लेक्स धंदे आपण सॉफ्टवेअरमध्ये नाही केलं मराठी लोकांनी काम. आपण इंजिन नाही बनवण्याच्या धंद्यामध्ये आहोत. आपल्याकडे भारतात सगळ्यात आधी MIDC नाही आल्या. आपण सगळ्यात अवघड जे मॅनेजमेंटचे कोर्सेस आणि त्याच्यासाठी जे कॉलेजेस आणि इन्फ्रास्ट्रक्चर नाही आणलं. रिजनल चॅनल्स आणि हे सगळं जे आहे ते मराठीमध्ये पहिल्यांदा सुरू नाही झालं. सो मराठी माणूसच सगळ्यात आधी शक्यता सांभाळू शकतो. सो मला ही मजा येते, मी करतोय आणि आय सी की खूपच अजून मराठी लोक या व्यवसायातही येतील आणि अशा कॉम्प्लेक्स व्यवसायांमध्ये पण येतील.
तुम्ही म्हणालात तसं विमानं उडत राहतील, ती उडवलीच पाहिजेत आणि अनुभवातनं शिकून अधिक मॅच्युअर इंडस्ट्रीत तुम्ही असाल, आपण सगळेही याचा लाभ घेऊ. तुम्ही वेळ दिलात आणि एका व्यावसायिकाची हँड्स ऑन अनुभव आम्हाला कळाला. पुन्हा तुमची कथा सविस्तर जाणून घ्यायला भेटू, पण आधी इथंच थांबूया. धन्यवाद.